पुढची बातमी फुटबॉल प्रेमींसाठी आहे। फुटबॉल जगतातील दिग्गज लिओनेल मेसी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे। मेसीचं मुंबईमध्ये भव्य स्वागत होणार आहे। संध्याकाळी 4:30 वाजता कलाकारांचा परफॉर्मन्स होईल तर 5 वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना रंगणार आहे। या कार्यक्रमाचा समारोप 6:45 स्टेज सेरेमनीनं होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान लिओनेल मेसी मुंबईकडे येण्यासाठी रवाना झालेला आहे। तर मेसीचं आज मुंबईमध्ये भव्य स्वागत होत आहे। 3 दिवसांसाठी मेसी हा भारत दौऱ्यावर आलेला आहे। काल तो कोलकातामध्ये दाखल झाला, त्यावेळेस सुद्धा त्याची प्रचंड क्रेज पाहायला मिळाली। दरम्यान कोलकातासारखी घटना मुंबईमध्ये होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। लिओनेल मेसी आणि वानखेडे स्टेडियममध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। वानखेडे स्टेडियमच्या बाहेरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। महान खेळाडू लिओनेल मेसी आज मुंबई दौऱ्यावरती आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून वानखेडे स्टेडियमच्या बाहेर जे आहे ते मोठी सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आली आहे। सध्या मी वानखेडे स्टेडियम या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर पोलिसांचा जो आहे तो मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून एक जे लिंक आहे ते देखील जारी करण्यात आलेलं आहे आणि वानखेडे स्टेडियमच्या माध्यमातून ज्या लोकांना पास अलाव करण्यात आलेला आहे त्यांनाच फक्त आतमध्ये जाण्याची परवानगी जी आहे ती या ठिकाणी जे गेटवरती उपस्थित कर्मचारी आहे त्यांच्या माध्यमातून सोडवण्यात। हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं काल ज्या पद्धतीने लिओनेल मेसी हे कोलकाता या स्टेडियममध्ये उपस्थित, त्यावेळी प्रेक्षकांनी जी आहे ती महागडी तिकीट घेतली होती, परंतु लिओनेल मेसीला त्यांना बघता आलं नाही आणि त्यामुळे संपूर्ण गदारोळ जो आहे तो स्टेडियममध्ये पाहायला भेटला होता। संपूर्ण स्टेडियमची जी आहे ती मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ती या जे प्रेक्षक त्यांच्या माध्यमातून करण्यात आहे ती घटना मुंबईमध्ये होऊ नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून जी आहे ती कडेकोट सुरक्षा जी आहे ती या वानखेडे स्टेडियममध्ये लावण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियमच्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये यू टर्न जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि दुपारच्या नंतर ज्यावेळी 5:30 वाजता वानखेडे स्टेडियमवरती ज्यावेळी लिओनेल मेसी उपस्थित त्यावेळी पोलिसांचा देखील एक मोठा जो फौजफाटा त्यांच्या आजूबाजू परिसरामध्ये असणार आहे। कोणालाही त्यांच्या अवतीभोवती फिरण्याची परवानगी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आली आहे, जेणेकरून कुठलाही लिओनेल मेसीला धक्का किंवा त्रास जो आहे तो मुंबईमध्ये येताना त्यांना त्रास होणार। त्यामुळे मुंबई पोलिसांनी विशेषतः एक खबरदारी घेतलेली आहे की कोलकातासारखी घटना मुंबईमध्ये होणे यासाठी संपूर्ण खबरदारी जी आहे ती मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। वानखेडे स्टेडियमच्या बाहेर मोठ्या संख्येने जे प्रेक्षक आहे ते देखील हळूहळू पोहोचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्यावेळी संध्याकाळी लिओनेल मेसी हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पोहोचणार, त्यामुळे कशा पद्धतीने चाहते जे आहे ते लिओनेल मेसीचं स्वागत करणार तेच पाहणं महत्त्व ठरणार आहे। म्हणजे आम्हाला से रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई। दरम्यान फुटबॉल स्टार लिओनेल मेसीच्या मुंबई दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे। वांद्रे सी लिंक आकर्षक रोषणानं उजळून निघालाय। सी लिंकवर मेसीचं मोठे LED बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। तर मेसी आज मुंबईमध्ये येतोय, मुंबईमध्ये त्याचं भव्य स्वागत करण्यात येणार आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय वांद्रे सी लिंकवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। लिओनेल मेसीच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे। दरम्यान फुटबॉलपटू मेसीचे अनेक चाहते मुंबईत आहेत। मेसीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप आधीपासूनच तिकीट्स बुक करून ठेवलेत। मुलुंडमधल्या अशाच एका चाहत्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेसी आज मुंबई दौऱ्यावरती आहे आणि या मुंबई दौऱ्यात असताना अनेक जे प्रेक्षक आहे मुंबई असोल किंवा उपनगरामध्ये राहणारे लोक जे आहेत ते हळूहळू वानखेडे स्टेडियमला जमायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी वानखेडे स्टेडियम याच्या बाहेर आहे आणि एक प्रेक्षक जे आहे तो थेट सकाळपासूनच या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी जे आहे ते मेसीला पाहण्यासाठी 4,000 रुपयाची तिकीट देखील त्यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत तो प्रेक्षक आहे बोलण्यासाठी। सर्वप्रथम तुझं नाव सांग। शरण मनसुडे आहे माझं नाव। कुठून आलाय तू आणि नेमकं किती वाजता घरातून निघालेला? मी मुलुंडवरून आलो आणि मी घरातून सकाळी 7ला उठून 7:30ला घरातून निघालो। कितीची तिकीट घेतली तू? 4,000। दाखव तिकीट करू। तर आपण बघतो अशा पद्धतीने तिकीट जी आहे ती 4,000 रुपयाची तिकीट देखील या प्रेक्षकांनी घेतलेली आहे। नेमकं काय ड्रीम आहे म्हणजे मेसीला पाहण्यासाठी तू सकाळपासूनच आलेला आहे, दुपारी तुला जी आहे ती एंट्री भेटणार आहे, पण सकाळपासूनच काय? मला स्वप्ने फक्त त्याला बघावं, बाकी अजून काहीच नको आहे। फक्त त्याला बघितलं तर माझ्या मनाला शांती भेटेल। मी त्याला खूप वर्ष आले, लहानपणापासून झाले, 4थीपासून त्याला बघतोय खेळताना आणि फक्त एकच इच्छा त्याला एकदा खेळताना बघू म्हणून सकाळी उठून मला रात्री काही झोप नाही येत होती, मी म्हणून सकाळी लगेच उठून लगेच निघालो। आता मला कळाले की तो इथे गेट नंबर 2ला येणार आहे त्याची गाडी, म्हणून इथे येऊन थांबतो।
टी शर्ट देखील घातलेला आहे तू FCBचा, म्हणजे नेमकं कशा पद्धतीने तू शुभेच्छा देणार, ज्या पद्धतीने मुंबईमध्ये येणार आहे, नेमकं तुझी भावना काय तुला मेसेज आहे ते मेस्सीपर्यंत पोहोचवायचं आहे? मला फक्त एकदा त्याला भेटायचं, एकदा त्याला फक्त भेटायचं, समोरासमोर असं भेटलो बस झालं, अजून काय नको.